सड़क पर उतरा अन्नदाता, हजारों किसानों ने खोला मोर्चा। एयरपोर्ट के खिलाफ आर पार की लड़ाई, गढ़चिरौली में किसानों का महाधरना। जमीन बचाने की जिद, किसानों ने सड़क पर ही लगाया लंगर। विकास बनाम विस्थापन, हजारों परिवारों का भविष्य दांव पर। कलेक्ट्रेट कार्यालय बना आंदोलन स्थल, 5000 से ज्यादा किसान धरने पर। गढ़चिरौली में किसानों का महासंग्राम, सड़क पर लगा लंगर, सरकार से टकराव। गढ़चिरौली में हवाई अड्डे के विरोध में हजारों किसान सड़क पर, किसानों ने सड़क पर ही लगाया लंगर। गढ़चिरौली जिले में भूमि अधिग्रहण और प्रस्तावित हवाई अड्डा परियोजना को लेकर किसानों का विरोध देखने को मिल रहा है। हजारों किसानों का विशाल प्रदर्शन लगातार जारी है। गढ़चिरौली जिला कलेक्टर दफ्तर इलाके में हजारों किसान अपने परिवार के साथ धरने पर बैठे हैं। इसी आंदोलन के दौरान एक भावुक दृश्य सामने आया जो पूरे जिले में चर्चा का विषय बना हुआ है। देश का अन्नदाता जो करोड़ों लोगों के लिए अनाज पैदा करता है, वह आज अपने हक की लड़ाई में सड़क पर बैठकर भोजन करने को मजबूर दिखाई दे रहा है। सड़क पर आज लंगर लगाया गया है। गढ़चिरौली जिला कलेक्टर कार्यालय परिसर में भूमि अधिग्रहण और हवाई अड्डा परियोजना से प्रभावित किसानों का आंदोलन गुरुवार को भी पूरे जोश के साथ जारी रहा। जिले के विभिन्न इलाकों से आए करीब 5000 से अधिक किसान और उनके परिवार आंदोलन में शामिल हुए। किसान अपनी मांगों को लेकर सरकार से न्याय की गुहार लगा रहे हैं। किसानों ने स्पष्ट किया है कि समाधान निकलने तक उनका यह आंदोलन यूं ही जारी रहेगा। देखना होगा अन्नदाताओं की यह पुकार सरकार तक कब तक और किस रूप में पहुंचती है और उनकी मांगों पर क्या निर्णय लिया जाता है। भाऊ, आज शेतकऱ्यांचा हा ठिय्या आंदोलन आहे। आज सायंकाळ झालेली आहे। लोकांच्या आपण जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे। आता ही परिस्थिती सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकते का? बिलकुल सरकारला निर्णय घ्यावाच लागेल। आम्ही जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही। जवळपास पाणी येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, आम्ही इथंच थांबणार। आम्ही स्वतःचं जेवण आजच्या दिवस आम्ही सामूहिक जेवण करत आहोत, पण उद्यापासून आम्ही वैयक्तिक शिधा पाणी सर्व घेऊन आलेलो आहोत। आम्ही स्वतःचं जेवण करून इथं स्वतः राहणार आहोत। दिवस असो रात्र असो आम्ही हा ठिय्या आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये शेतकऱ्यांचा हा एक ठिय्या आंदोलन चालू आहे। इथं सर्व शेतकऱ्यांची जेवणाची पण व्यवस्था तुम्ही केलेली आहे। सरकारला एक विनंती म्हणून काय बोलणार तुम्ही? गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या नावाखाली या राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी हे कारखानदार आणि MIDC मार्फत जमा करण्याचं काम केलेलं आहे। शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन, टक्कल आंदोलन, धरणे आणि होळी दहनसुद्धा करून कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे शेवटी पर्यायाने शेतकऱ्यांना आपल्या जमिनी वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने 10 ते 15 हजाराच्या संख्येने ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आणि शेतकऱ्यांनी अशी वज्रमूठ बांधली की जोपर्यंत आमच्या जमिनी परत करण्याचा आदेश देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असं दिवसभर आंदोलन चाललं। आणि आता संध्याकाळी जेवणाच्या पंक्ती आहे, जेवण झाल्याच्या नंतर परत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री या जमिनी परत करणार नाही किंवा जमिनीचे अधिग्रहण रद्द करणार नाही, मग विमानतळ असो, JSW असो की इतर ज्या ठिकाणी जमिनी घेण्याचा सपाटा चालू आहे तो रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी जमिनी नाही राहिल्या तर घरी जाऊन तरी करणार काय? त्यापेक्षा जमिनीत गावात रिकामे मरण्यापेक्षा इथं आपण आंदोलन करू किंवा मरू या निर्धाराने या ठिकाणी जमा झालेले आहेत। आणि जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी शेतकऱ्याची ठाम भूमिका आहे। आणि या सर्वांना जेवणाची व्यवस्था आणि नियोजन या आंदोलनाचे नेतृत्व महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी सुनिश्चित केलेलं आहे। आणि जोपर्यंत आमचं मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असं शेतकऱ्यांचं आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। नाही, कोणी सरकारी प्रतिनिधी भेटायला आलेलं नाही। वास्तविकता या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुट्ट्यावर होते आणि ते 4 तारखेला येणार म्हणून आम्ही 4 तारीख निवडली, पण त्यांनी आता म्हणतात की 8 तारखेला, म्हणजे सरकार पळ काढण्याचा धोरण स्वीकारत आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री असून ते सुद्धा 6-6 महिने, 1-1 वर्ष या जिल्ह्यात येत नाही। त्यामुळे फक्त हा एक जिल्हा कारखान्याला विकण्याचं काम हे सरकार करत आहे आणि जिल्हाधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर किंवा सुट्टीवर पाठवण्याचं काम हा सरकार करत, अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे। त्यामुळे जोपर्यंत जिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन घोषणा करणार नाही की जमीन अधिग्रहणाचा रद्द करण्यात येते तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गढ़चिरौली से संवाददाता प्रवीण तावड़े की खबर। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।